प्रयत्न असेल परंतु चांगलं कॉलिंग गणेश बोरेकर आणि विक्रम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र नॉन स्ट्राईक वरचा फलंदाज मात्र आता स्ट्राईकवरती जाताना पाहायला मिळतोय. गणेश बोरेकर एक लेफ्ट हँडर बॅटर बोरेकरवाडी संघाचा करून खेळत असताना त्याच्या माध्यमातून देखील मोठमोठी फटके आम्ही देखील पाहिली आहेत. चांगलं क्रिकेट वारंवार त्याच्या माध्यमातून देखील पाहिले परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज चोरमारवाडी संघाचा अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक करावं लागेल बोरेकरवाडी संघ. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा अर्थातच चर्चा केली जाईल. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 ही मानाची स्पर्धा आज आपल्या भेटीत येतो. आता मात्र मैदानामध्ये वेळा खोलवर पद्धत चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये लागते तुरस. अर्थातच चेंडू होतोय विजयी, चेंडू होतोय फरार. अर्थातच गणेश वरेकर याच्या बॅटमधून आला एक खणखणीत दणदणीत चौकाराने मात्र स्वागत केलं. चर्चा केली होती गणेश वरेकर क्षमता आहे. ओ हो आता मात्र काय केलंय सुरेख कमबॅक. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमोल याचं. पहिला आघाडी गारद केला आनंद याच्या माध्यमातून परंतु आता मात्र सुरेख कमबॅक अमोल याचा पाहायला मिळते. याच्या आधीच्या चेंडूवरती मात्र चौकार आला होता. त्यानंतर मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाजी मार्कवरती अमोलनं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अर्थातच पुन्हा एकदा एक मोठा गडी मात्र गणेश वरेकर याच्या माध्यमातून माघार धरताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा पाहायला गेलं तर 0.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा लागले तर ते म्हणजे 2 गडी बाद अर्थातच 6 धावपलकावरती लागले तर अतिशय शांत असं ठेवलंय. मित्रांनो ओळखलं जातं पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं परंतु त्या षटकामध्ये जबाबदारीने आपलं षटक पार पाडताना अमोल पाहायला मिळतोय. ठीक एक मिनिट पुन्हा एकदा या षटकातील 0.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा लागले तर ते म्हणजे 2 गडी बाद 6 धावा. हो आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र पुन्हा एकदा शांत ठेवलं. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमोल याचं. चांगली गोलंदाजी वरवर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आल्या मी चर्चा देखील केली होती आनंद वरेकर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय परंतु मी चर्चा अमोलची देखील केली होती की अमोलच्या माध्यमातून देखील वारंवार चोरमारवाडी संघाकडून खेळत असताना चांगली गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. आणि त्याचे मात्र इरादे स्पष्ट करत असताना गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र न्यू बॅटर अर्थातच ओंकार पाहायला मिळतोय आणि या षटकातील शेवटचा चेंडू ओंकार फेस करेल. हो शॉर्ट पिचमध्ये चेंडू होता पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन ऑफ गोलंदाजी मात्र अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. आता मात्र पंच आमच्यापर्यंत सुद्धा षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा लागते ते म्हणजे 2 गडी बाद 6 धावा. शांततेचं क्रिकेट पूर्णपणे शांततेचं क्रिकेट. अर्थातच चर्चा केली तर वरेकरवाडी हा संघ अर्थातच वरेकरवाडी संघ ज्या संघाचा अर्थातच धबधबा राहिलाय परंतु एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो आणि त्या संघाला मात्र पूर्णपणे शांत ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तो म्हणजे गोलंदाजी करत असताना चोरमारवाडी संघ आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अर्थातच संघाचा कर्णधार अंकुश चोरमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल. जबाबदारी असेल वरेकरवाडी संघाकडून विक्रम आणि या ओमकार या दोन्ही फलंदाजाकडे. आता मात्र आपल्या संघाचा महत्वाचा खेळाडू आनंद आणि गणेश यांना मात्र माघारी धाडला असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळावं लागेल फलंदाज ओमकार आणि विक्रम या दोघांना. परंतु समोर चर्चा केली तर
इकोनिक खेळाडू म्हणून ज्यांची वारंवार ख्याती राहिली कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती राहिली अंकुश चोरमार या ताकदवर गोलंदाज समोर असताना सामना करेल विक्रम. ओहो, आता मात्र पडल्यानंतर थोडासा शरीरापासून बाहेर ठेवला होता, परंतु लेक्सरच्या दिशेने फ्रंट फुटला येऊन खेळून काढला चेंडू. एक धाव मिळेल त्या ठिकाणी, एका धावेने धावफलकात होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 7 या आकड्यावरती. हो, आता मात्र पुन्हा एकदा काय करताय मैदानामध्ये, पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा चर्चा केली जाईल अंकुशाची. पहिला चेंडू एक धाव, तर नंतर मात्र निर्धाव. कौतुक करावं लागेल दादा गोलंदाज चोरमारवाडी संघाचे, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये वरेकरवाडी संघाच्या फलंदाजांना. हो, आता मात्र स्वतःवर जबाबदारी घेत आता मात्र मैदानामध्ये काय करतंय, पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे वळतंय. अर्थातच आमच्यापर्यंत सांगितलं जात आहे अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. अर्थातच वरेकरवाडी संघाला तिसरा धक्का लागताना पाहायला मिळतोय, ते म्हणजे ओमकारच्या स्वरूपात. ओमकारला जावं लागेल बॅक टू द डगआउट. अर्थातच ओमकारची जागा भरून घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच सागर, आता मात्र पुन्हा एकदा सागर जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. क्षमता आहे सागरकडे देखील, परंतु आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. आणि आता मात्र समीकरणाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावं लागलं तर ते म्हणजे 7 धावा. 3 गडी बाद 7 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा या षटकातील 4था चेंडू घेऊन संघाचा कर्णधार स्वतः अंकुश चोरमारे निघालाय. सामना करते सागर. ओ, हा चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याची संधी, कोणतीही चूक करणार नाही. उगाच आयकॉनिक खेळाडू म्हणजे ज्याची ख्याती राहिली नाही. अर्थातच अंकुश चोरमारेने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सुरेख झेल टिपलाय आणि आल्या आल्या मात्र परतवलंय, ते म्हणजे वरेकरवाडी संघाचा सागर वरेकरला मात्र माघारी धाडलंय. आता मात्र 4था धक्का बसताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट्स वरेकरवाडी संघाला तू चल मैं आया असं समीकरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर चर्चा केली तर आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव बलकावरती धावा लागलं तर ते म्हणजे तब्बल 7 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना भरत 11 संघ चोरमारवाडी या संघाच्या गोलंदाजाची. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मात्र खेळू दिला नाही, पूर्ण आणि पूर्णपणे शांत ठेवलंय, ते म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट्स वरेकरवाडी या संघाला. तसेच ब्रदर्स ग्रुप कोपर खरेने संघाचे 3 मेंबर्स अर्थातच 3 उमेदवार आपल्या मुख्य व्यासपीठामध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील मी आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आपण आलात, आम्हाला फार फार आनंद झाला. मी तुमचे शतशः आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आणि आता मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच चर्चा केली जाईल अंकुश चोरमारे, भरत 11 संघ चोरमारवाडी या संघाचा कर्णधार स्वतः विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक घेताना पाहायला मिळतोय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय तू चल मैं आया असे समीकरण मात्र वरेकरवाडी या संघामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अमोल आलेत, जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. परंतु आता मात्र जमिनीलगत चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं, क्षेत्ररक्षक चांगली फेकी आहे मात्र तिथं पाहायला मिळते, परंतु चुकीचं करेक्शन, त्याचं रूपांतर मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र कुठेतरी थांबवलंय. पुन्हा एकदा 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पुन्हा एकदा खूप वेळाने धाव फलकामध्ये होईल बदल. धाव फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे पुन्हा एकदा 9 आकड्यावरती. आतापर्यंत मात्र पंच आमच्यापर्यंत कळवत आहे शतक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 गडी बाद 9 आकड्यावरती. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता मात्र कुठेतरी मोठे फटके येण्याची गरज असेल
दोन मोठे फटके सामन्याला मात्र कलाटणी देऊन सामन्यामध्ये रंगत आणू शकतील, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं. आता मात्र फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मात्र कडा प्रहार. आता मात्र शांततेला मात्र उत्तर दिलंय आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषे पार. अर्थातच न्यू बॅटर अमोलच्या बॅटमधून आलाय एक खणखणीत, विक्रम याच्या बॅटमधून आलाय एक खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र पूर्णपणे शांत ठेवलं होतं, परंतु विक्रमने देखील आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना विक्रम पाहायला मिळतोय. सुनील याचा पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने स्वागत केलाय. आता मात्र सुनील निघालाय पुन्हा एकदा. हो हो हो, आता मात्र पायावरती ठेवण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीकडून चुकी होती. त्याचं रूपांतर मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानामध्ये पाहायला मिळतंय विक्रम आणि अमोल यांच्या माध्यमातून. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. दोन्ही धाव फलक पुढे सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 17 आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, माफ करा 18 धावा धाव फलकावर. व्हाईट बॉलचा इशारा, अर्थातच माफ करा. पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू आला होता अवांतर आणि त्या अवांतर धावसंख्येत भर होते. पुन्हा एकदा सुनील निघाले तर सामना करेल विक्रम. हो हो हो, आता मात्र जमिनीला चेंडू खळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोनला असताना चुकी आणि चुकी होती. त्याचं रूपांतर मात्र चेंडू पुन्हा एकदा जाईल जमीन लगत दन दन करत सीमारेषे पार. अर्थातच पंच आमच्यापर्यंत दर्शवतात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4 धावा एक्स्ट्रा. अर्थातच या 6 धावाने धावफलकात होईल बदल आणि 6 ने धावफलक पुढे सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 24 आकड्यावरती. आता मात्र सामन्याला कलाटणी, पूर्णपणे कलाटणी सामन्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत. आता मात्र वरेकर संघाची दोन्ही बॅटर मात्र आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळते. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली वरेकरवाडी संघाचा विक्रम. शॉर्ट पिच मध्ये चेंडू सरळ खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक असेल अक्षय आणि आता मात्र चुकी होतीये. त्याचं रूपांतर मात्र झेल धरतीला दान केला जातोय. तुम्ही कॅच कोणाची सोडली, ज्याच्या बॅट मधून एक कडा प्रहार षटकार आला होता विक्रम वरेकरची मात्र तुम्ही कॅच सोडली आहे. त्याचं नक्कीच तुम्हाला भुर्दंड भरावा लागेल. अर्थातच झेल धरतीला दान केला आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावा आल्यात या चेंडूवरती. दोन्ही धावसंख्या पुढे पुन्हा एकदा सरसवेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे पुन्हा एकदा तब्बल 26 आकड्यावरती. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा खेळ समज झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या आहेत त्या म्हणजे 26 धावा. आता मात्र पुन्हा एकदा थांबवलंय कुठेतरी, जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेताना विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रम देखील सांगून जातोय की माझ्याकडे क्षमता आहे येणाऱ्या 3 चेंडूवरती, येणाऱ्या 4 चेंडूवरती, माफ करा येणाऱ्या 2 चेंडूवरती मी देखील कडे प्रहार चढवू शकतो. माझ्याकडे देखील क्षमता आहे. माझ्यावरती संघाने जबाबदारी आणि एक विश्वास सोपवलाय, त्याचा विश्वास मात्र मी सार्थक करू शकतो. पण एकदा सुनील निघालाय. ओहो, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, कौतुक करावं लागेल. चर्चा केली जाईल विक्रमची, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज सुनील देखील कमी नाहीये. पडल्यानंतर शरीरापासून थोडासा लांब ठेवला चेंडू, पडल्यानंतर थोडासा थोडासा वळण घेऊन चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू, मोठा फटका येण्याची गरज असेल. हो, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मात्र कडा प्रहार. चेंडूला पुन्हा एकदा झोकून दिलाय, फेकून दिलाय सीमारेषे पार. अर्थातच विक्रम मोरेच्या बॅटमधून अजून एक शेवटच्या चेंडूवरती आशावादी षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलकात होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 32 या आकड्यावरती. आणि आता मात्र आव्हान असेल ते म्हणजे भरत 11 चोरमारवाडी संघाला 33 अर्थातच 33 धावांचं आव्हान असेल. अतिशय सोपं असं आव्हान, 18 चेंडू आणि 33 धावांचं चर्चा केली जाईल. अंकुश चोरमारे क्षमता आहे, भरपूर क्षमता आहे, परंतु समोर तितक्या ताकदीचे गोलंदाज आनंद वरेकर आणि त्या पूर्ण टीम चांगलं क्रिकेट वरेकरवाडी या संघाकडून देखील आपण वारंवार पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच, कित्येकदा लो स्कोरिंग मॅच मात्र कठीण करत असताना पाहायला मिळते म्हणजे वरेकरवाडी संघ. आता मात्र 18 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान असेल. तोपर्यंत इनिंगमध्ये आपल्या
मान्यवरांच्या इथं सन्मान घेतला जातोय. तर ब्रदर्स ग्रुप कोपर खैरनेच्या मेंबर अर्थातच धीरज देसाई साहेबांचा सन्मान अर्थातच जयेश देसाई याच्या माध्यमातून केला जातोय. सर प्लीज या. विनंती असेल आयोजक कमिटीकडून कॉल असेल. जयेश देसाई मान्यवरांचा सन्मान घ्यायचा आहे. धीरज देसाई यांचा सन्मान अर्थातच आपल्या संघाचे एक आयकॉनिक खेळाडू जयेश देसाई याच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच मान्यवरांचा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव. आपण आलात साहेब, आम्हाला फार आनंद झाला. आपला सन्मान करतो आणि स्पर्धेसाठी आपण अनमोल वेळ खर्च करून आपण इथे उपलब्ध झालात. मी तुमचे शतशः आभार मानतो. तसेच अर्थातच यानंतरचा होणारा सन्मान प्रतीक पवार या साहेबांचा देखील सन्मान होतोय. मी आपल्या संघाचे एक लिजंड खेळाडू लिबर्टी स्पोर्ट्स संघाचे माजी कर्णधार अर्थातच रामचंद्रजी शिंदे यांना विनंती करतो की मान्यवरांचा सन्मान घ्यायचा आहे. प्रतीक पवार दादा या प्लीज. प्रतीक पवार दादा या प्लीज. आपण देखील आपला अनमोल वेळ खर्च करून आपल्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलात. तुमचं देखील मी शतशः आभार मानतो. आपण आलात, आम्हाला फार आनंद झाला. तर यानंतर होणारा सन्मान आहे संग्राम माने ब्रदर्स ग्रुप कोपर खैरने. संग्राम माने यांचा देखील सन्मान केला जातोय. अर्थातच केशव पवार दादा यांच्या माध्यमातून मान्यवरांचा सन्मान केला जातोय. प्लीज या. प्रतीक दादा या. माफ करा, संग्राम दादा या. केपी या. तसेच आता मात्र पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. चर्चा केली जाईल. अर्थातच 18 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान असताना मात्र आमंत्रित केलंय भरत 11 क्रिकेट क्लब चोरमारवाडी संघाला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अर्थातच अंकुश चोरमारे आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच ज्याच्या गोलंदाजीमधून आपण कमाल पाहिली. अर्थातच अमोल चोरमारे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार सुद्धा आनंद वरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता आहे, चर्चा केली जाईल. आनंदाची गोलंदाजी देखील वारंवार आपण पाहिले, परंतु चर्चा केली जाईल अंकुश चोरमारे ज्याच्या बॅटमधून वारंवार मोठमोठे स्ट्रोक आपण देखील पाहिलेत. अंकुश चोरमारे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. अतिशय सोपं असं आव्हान 18 चेंडू 33 धावाचं आव्हान मात्र थांबवत असताना वरेकरवाडी संघाकडून आनंद वरेकर निघालाय. सामना करेल अंकुश चोरमारे. हो, पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र खोदून काढलाय. पाहूया क्षेत्ररक्षक असेल तिथे त्या ठिकाणी तो बनेल प्रेक्षक. अर्थातच मात्र आल्या चौकारानं स्वागत केलं आनंद वरेकर याचं अंकुश चोरमारेने. आता मात्र 4 धावेने धावफलकाचा श्री गणेशा होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे थेट 4 याच्या घरामध्ये. आणि तसेच मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही आलात, तुमच्यामुळे स्पर्धेला रंग रूप आणि स्वरूप येताना पाहायला मिळतंय. नक्कीच पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ समज आला तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू या शतकातील घेऊन आनंद निघाला. सामना करेल अंकुश चोरमारे. हो, पुन्हा एकदा खोलीवरती चेंडू, पुन्हा एकदा गॅप शोधून काढली. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी परंतु ते बनतील प्रेक्षक. अर्थातच सलग दुसऱ्या चेंडूवरती अंकुश चोरमारे या बॅटमधून आला. खणखणीत दणदणीत जमीनलगत चौकार. मात्र चांगली कामगिरी कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र मैदानामध्ये अंकुश चोरमारेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगले फटके गॅप शोधून काढले. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि आपले इरादे स्पष्ट करत असताना अंकुश चोरमारे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आनंद निघाले तर सामना करेल पुन्हा एकदा अंकुश. हो, आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा वळण घेताना चेंडू पाहायला मिळतो. व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतंय ते म्हणजे आनंदाच्या माध्यमातून आता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय.
पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय ते म्हणजे आनंद वरेकर. पुन्हा एकदा आनंद निघाला, सामना करेल अंकुश. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो. 1 बॉल्स सीमारेषे पार. अर्थातच या षटकातील तिसरा चौकार आला अंकुश चोरमारेच्या बॅटमधून. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. याच्या आधीचा चेंडू मात्र निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवरती मात्र अंकुशाच्या माध्यमातून चौकार येताना पाहायला मिळते. आतापर्यंत 0.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बिनगडी बाद धावफलकावरती धावा लागला ते म्हणजे 12 धावा. चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र डोक्यामध्ये ठेवून खेळत असताना चोरमारवाडी संघाचा अंकुश चोरमारे. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, सरळ खेळून काढलाय. वरेकरवाडीचा क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. किशोर वरेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलकामध्ये होईल बदल. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळेल, अर्थातच अमोल चोरमारे. अमोलला देखील फटकेबाजी करावी लागेल संघासाठी. आतापर्यंत 0.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बिनगडी बाद 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हो, आता मात्र चांगला कमबॅक पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि पंच आमच्यापर्यंत दर्शवतात अवांतर चेंडू, माफ करा, निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आणि पंच आमच्यापर्यंत दर्शवतात शतक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद धावफलकावरती धावा लागतात ते म्हणजे 13 धावा. आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, ते म्हणजे चोरमारवाडी या संघाला जम्याची बाजू राहिली आहे. दादा अंकुश चोरमारे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मात्र चोरमारवाडी संघाचा विश्वास मात्र कायमचा टिकून राहील. आणि आतापर्यंत कोणताही गडी बाद झाला नाही, कोणतीही विकेट मात्र आली नाही. ही जम्याची बाजू असेल अर्थातच चोरमारी वाडी या संघासमोर. आणि आता मात्र संघासाठी दुसरं आणि जबाबदारीचं पहिलं शतक हाताळण्यासाठी, वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला, तो म्हणजे गोलंदाज मोहन. कमबॅक करावा लागेल मोहनला. मोहनला मात्र कमबॅक करावा लागेल. समोर त्याच्या बॅटमधून लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले, तो मात्र अंकुश चोरमारे समोर बॅटर पाहायला मिळतोय. मोहन निघालाय. हो, आता मात्र शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर, अर्थात चेंडू आलाय अवांतर धावसंख्येने धावफलकात होईल बदल. धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 14 या आकड्यावरती आलेला. मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा लांब ठेवला चेंडू. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात हा चेंडू अवांतर आहे, पूर्णपणे दंडित केले पंचांनी. पुन्हा एकदा मोहन निघाला, सामना करेल अंकुश. हो, आता मात्र सुरेख कमबॅक पडल्यानंतर थोडासा वळण घेताना चेंडू पाहायला मिळतोय. अंकुशला मात्र पूर्णपणे थांबवलं. चांगला कमबॅक. पहिला चेंडू अवांतर आला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय गोलंदाज मोहन याला. समीकरण पूर्णपणे बदलताना पाहायला मिळतंय. आता मात्र 11 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी भरत 11 क्रिकेट क्लब चोरमारवाडी संघाला. अंकुशची चर्चा केली जाईल, क्षमता आहे, परंतु मोहन पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली, परंतु क्षेत्ररक्षक गणेश वरेकर यांच्याकडून होती चुकी आणि त्याचं रूपांतर मात्र 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. आता मात्र स्ट्रायकर होती बॅटर पाहायला मिळतोय अमोल चोरमारे. आणि विनंती असेल प्रेक्षक आणि आयोजक कमिटीला मुख्य व्यासपीठावरती धूम्रपान आणि करण्यास सक्त मनाई असेल. आयोजक कमिटीचा कॉल असेल की मुख्य व्यासपीठावरती जे बसलेले जे मान्यवर आहेत धूम्रपान करण्यास सक्त मनाई असेल. पुन्हा एकदा वारंवार कॉल असेल, आयोजक कमिटीचा कॉल असेल, मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आणि खेळाडू बसलेत धूम्रपान करण्यास सक्त मनाई असेल. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मोहन निघाला, सामना करेल अमोल. हो, आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती कडा प्रहार, अर्थातच चेंडूला झोकून दिलाय, फेकून दिलाय
अमोल देखील आपले इरादे स्पष्ट करत असताना पाहायला मिळतोय. अमोलच्या बॅटमधून आलाय खणखणीत दणदणीत षटकार आणि षटकाराच्या मदतीने 10 फलकात होईल बदल. 10 फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25 या आकड्यावरती. आणि आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर तब्बल 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल. रन बॉल असं इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. तसेच आयोजक कमिटीचा कॉल असेल बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या संघाला कॉल असेल की आपण नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आता मात्र मैदानामध्ये काय घडलंय पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता खेळून काढलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सागर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र पुन्हा एकदा समीकरणामध्ये 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. चला पुन्हा एकदा कॉल असेल यानंतर होणारा सामना बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी आणि विपक्ष या लढतीमध्ये विजय होणारा संघ. तर आयोजक कमिटीचा कॉल असेल बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघाचा कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरणात बदल होताना पाहायला मिळतोय. काय घडलंय मैदानामध्ये अमोल मात्र झीलबाद होताना पाहायला मिळते. झीलबादच्या स्वरूपात मात्र अमोलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय अर्थातच मयूर आलाय. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. जबाबदारी घेऊन खेळावं लागेल वरेकरवाडी या संघाला. अर्थात तसेच लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपला अनमोल वेळ खर्च करून सहभाग नोंदवणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी शतशः आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. तसेच चर्चा केली जाईल सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या छोट्याशा कुशीमध्ये दडलेलं आमचं गाव अर्थातच पवारवाडी. आणि या पवारवाडी गावामध्ये पहिला वकील होण्याची भूमिका ज्यांनी साकारली अर्थातच आमच्या गावचा अभिमान आमच्या गावचा स्वाभिमान अर्थातच ॲडव्होकेट कैलाश बबन पवार साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. साहेब आपण आलात आम्हाला फार फार आनंद झाला. आम्ही तुमचे शतशः आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये वळूया. 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण असताना स्ट्रायकिंगवरती बॅटर पाहायला मिळतोय अर्थात अंकुश चोरमारे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज झाला आहे तो म्हणजे संदीप. हो पहिला चेंडू आणि आता मात्र स्वतः दाखवून देतोय संदीप मात्र दाखवून देतोय माझ्यावर देखील क्षमता आहे. संघाने माझ्यावरती देखील विश्वास दाखवलाय त्याचं काही सोनं करू नये. आणि आता मात्र दाखवलेल्या विश्वासात मात्र पूर्णपणे सोनं करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे भैरवनाथ स्पोर्ट्स वरेकरवाडी संघाचा संदीप मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. अर्थातच आल्या मात्र माघारी धाडले ते म्हणजे मानबिंदू चोरमारे संघाचा बिग बॉन अर्थात अंकुश चोरमारे मात्र पाठवले गेले माघारी. आता मात्र सामन्यामध्ये कला नेताना पाहायला मिळते. अंकुश सारखा एक मातबर खेळाडू मात्र आता तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतो ज्याच्याकडे क्षमता होती ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आले तर असं मात्र अंकुश चोरमारेला मात्र माघारी पाठवताना यश मिळते. चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी चर्चा केली जाईल संदीप. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतं सुनील आलेत. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात सुनील आलेत. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीप याचा आणि भैरवनाथ स्पोर्ट्स वरेकरवाडी या संघाचा चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. सामन्याला तर रंगात 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. हाफिज मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि चांगलं कलेक्शन देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी पूर्ण एकदा सामन्याला कलाटणी देणारा हा रंगतदार खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय संदीप आणि मयूर यांच्यामध्ये. आता मात्र न्यू बॅटल रंगताना पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा संदीप निघाला सामना करेल मयूर. हो आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली कोणतीही चूक करणार नाही क्षेत्ररक्षण परंतु चुकी होती त्याचं रूपांतर मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु डेंजर झोनला असताना सुनीलला मात्र नावाच्या स्वरूपात मागे जावं लागेल. एकच धाव मिळेल या चेंडूवरती देखील. पुन्हा एकदा समीकरणात फारसा बदल होतो. समीकरण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते 3 चेंडू आणि तब्बल
6 धावांची गरज असेल. तसेच पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की सातारा जिल्हा कराड तालुका आणि या कराड तालुक्यामध्ये छोटंसं कराड तालुक्याच्या कुशीमध्ये आमचं छोटंसं दडलेलं गाव पवारवाडी आणि पवारवाडी गावचे एक वरिष्ठ नागरिक अर्थातच जे महाराष्ट्र शासन पोलीसमध्ये कार्यरत आहेत अर्थातच अनिलजी कुराडे दादा यांचं देखील स्पर्धेमध्ये आगमन झालं. मी त्यांचं देखील शतशः आभार मानतो. साहेब आपण आलात, आम्हाला फार फार आनंद झाला. मी तुमचे शतशः आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. प्लीज सामना थांबवायचा. पंचांना विनंती असेल आयोजक कमिटीचा की सामना थांबवायचा. नक्कीच माफ करा. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आता मात्र सामन्यात रंगत पुन्हा एकदा पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 6 धाबांची. संदीपचं कौतुक करावं लागेल, परंतु मयूर देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 6 धाबांची गरज असताना संदीप निघाला. हो फुलटॉसमध्ये चेंडू मात्र क्षेत्ररक्षक असेल त्याच्या वाक्याच्या बाहेर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथं ओमकार याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आता मात्र सामन्याला कलाटणी देणारा चेंडू. 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. मात्र आता मध्ये सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत येताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. आता मात्र चांगली कामगिरी भैरवनाथ 11 स्पोर्ट्स वरेकरवाडी संघाचा पूर्ण संघ मात्र आता आपले पूर्ण 100% एफर्ट्स मैदानामध्ये देताना पाहायला मिळत आहेत. संघाचे 11 खेळाडू मात्र आपल्या पद्धतीने थोडासा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच थर्ड अंपायरचा देखील कॉल असेल की चौकार नाहीये, एकच धाव मिळेल या चेंडूवरती. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलताना पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल दादा गोलंदाज संदीप याचं. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना गोलंदाज संदीप पाहायला मिळतोय. आता मात्र न्यू बॅटर अजय वरती मात्र जबाबदारी असेल. हो आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती, पूर्णपणे थांबवलं. कौतुक करावं लागेल आणि डेंजर झोनला असताना मयूरला देखील जावं लागेल माघारी. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल मित्रांनो भैरवनाथ 11 वरेकरवाडी संघाचं. त्यांनी मात्र आज दाखवून दिलं. संघ अडचणीत होता. 6 चेंडू 8 धावांची गरज होती. संघ कुठेतरी बॅकफुटला होता, परंतु आता मात्र संघ दाखवताना पाहायला मिळतात. संघ आणि संघाचे खेळाडू अर्थातच गोलंदाज संदीप मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. विजलो जरी आज आम्ही, हा आमचा अंत नाही, पेटून उठेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे मात्र कामगिरी मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळते. वरेकरवाडी संघ कौतुक करावं लागेल. सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. आता मात्र जबाबदारी घेतली बॅटर अजित याने, परंतु कौतुक करावं लागेल. तितक्याच ताकदीचा गोलंदाज समोर संदीप वरेकर पाहायला मिळतोय. 1 चेंडू 5 धावांची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुरेख सामना, सुरेख रंगत मैदानामध्ये पाहायला मिळते. अर्थात त्याचं वरेकरवाडी विपक्ष चोरमारवाडी. एक लो स्कोरिंग मॅच होती, दादा चर्चा केली जाईल. लो स्कोरिंग मॅच आता मात्र कुठेतरी अडखळताना पाहायला मिळतोय संघ चोरमारवाडी संघ, परंतु एक मोठा फटका सामन्यामध्ये विजय घोषित करू शकतो आणि एक निर्धाव चेंडू देखील सामन्यामध्ये विजय घोषित करतो. परंतु कॉल असेल निर्धाव चेंडू की मोठा फटका, पाहूया. चला स्पीड अप घ्यायचा मित्रांनो. स्पर्धेचा नियम असेल कंपल्सरी चेस, हा स्पर्धेचा नियम असेल. षटकार मारावा लागेल. पुन्हा एकदा संदीप निघाला, सामना करेल अजित. हो आता मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही, परंतु चुकी झाली. एकच धाव मिळेल, परंतु
पूर्णपणे सामना मात्र झुकला जातोय तो म्हणजे भैरवनाथ 11 क्रिकेट क्लब चोळ वरेकरवाडी या संघासमोर आणि विजय ठरतोय तो म्हणजे भैरवनाथ 11 क्रिकेट क्लब वरेकरवाडी संघ. अर्थातच कौतुक करावं लागेल, चर्चा केली जाईल. संघ अडचणीमध्ये होता, 5-6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाज संदीप आला, परंतु त्यानं मात्र सामन्याचं पूर्णपणे रंगरूप